मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन लाईव्ह सेशन मध्ये. म्युच्युअल फंडचा मराठीमधनं हा 17वा लाईव्ह सेशन आहे. रोज संध्याकाळी 8 वाजता आपण म्युच्युअल फंड रिलेटेड लाईव्ह सेशन ते कंटिन्यू आपल्या चॅनल वरती जे आहेत ते घेत असतो. सो आज या नवीन लाईव्ह सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या सिरीज मधला हा एक शेवटचा लाईव्ह सेशन घेऊ. सिरीज मधला म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपण गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला कंटिन्युअसली सांगतो की तुम्ही बेस्ट म्युच्युअल फंड पर्टिक्युलर कॅटेगरी मधले कशा प्रकारे सिलेक्ट करायचे. सो त्या सिरीज मधला आजचा आपला शेवटचा लाईव्ह सेशन आहे. उद्यापासून आपले म्युच्युअल फंड रिलेटेडच वेगळे टॉपिक नक्की सुरू होतील. सो लाईव्ह सेशन थांबणार नाहीये, पण ह्या सिरीज मधला आपण एक लास्ट लाईव्ह सेशन घेतो आहे की बेस्ट म्युच्युअल फंड कशा प्रकारे सिलेक्ट करायचे ते. सो आज आपण जी कॅटेगरी बघून घेणार आहोत ती कॅटेगरी आहे की बेस्ट मल्टी कॅप म्युच्युअल फंड्स. बेस्ट मल्टी कॅप म्युच्युअल फंड्स कशा प्रकारे शोधायची की कशा प्रकारे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. पण त्याआधी मला एक गोष्ट सांगा की तुमच्यापैकी किती लोकांनी आपले रेग्युलर सेशन्स अटेंड केलेले आहेत. या आधीचे म्हणजे मी तुम्हाला बेस्ट लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, त्यानंतर फ्लेक्झी कॅप आणि आता मल्टी कॅप, हा एक टोटल 5वा सेशन आहे सिरीज मधला. किती लोकांनी आधीचे सर्व सेशन अटेंड केलेले आहेत? इव्हन आपण लाईव्ह सेशन 2 महिन्यापासून घेतोय मागच्या. सो किती लोकांनी सर्व अटेंड केलेत मला एकदा जरा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. सो आपण आपल्या आजच्या नवीन सेशनला जी आहे ती नक्कीच सुरुवात करू. मला फक्त त्याआधी कमेंट बॉक्स मध्ये सांगा किती लोक फर्स्ट टाइम आलेले आहेत किंवा किती लोकांनी आपल्या या आधीचे सेशन अटेंड केलेले आहेत, रेग्युलरली अटेंड करत आहेत ते. सो सगळ्यात पहिलं म्हणजे आपण मल्टी कॅप म्युच्युअल फंड बद्दल वरती जाण्याआधी एक गोष्ट बघूया, ते म्हणजे मल्टी कॅप म्युच्युअल फंड्स म्हणजे काय असतात. इथे असलेल्या किती लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये मल्टी कॅप म्युच्युअल फंड्स आहेत किंवा किती लोकांना मल्टी कॅप म्युच्युअल फंड्स म्हणजे काय हे ऍटलिस्ट माहिती आहे. जे लोक म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला किती लोकांना माहिती आहे हे तरी मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की सांगा. ओके, मी तुमच्यासाठी वेट करतो. मला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा किती लोकांना ऑलरेडी ही गोष्ट जी आहे ती माहिती आहे. सो मल्टी कॅप म्युच्युअल फंड्स म्हणजे एक्झॅक्ट काय असतं की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या मार्केट कॅपच्या कंपन्या असतात. लार्ज कॅप असतात, मिड कॅप असतात आणि स्मॉल कॅप असतात. ठीक आहे. सो ह्या मेन ज्या आहेत ह्या मेन 3 प्रकारच्या कंपन्या असतात, स्मॉल कॅप, लार्ज कॅप आणि मिड कॅप. बट ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या गोलला अनुसरून वगैरे जे आहे ना वेगवेगळे म्युच्युअल फंड तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लेक्झी कॅप दिसतात, मल्टी कॅप दिसतात, हायब्रिड दिसतात, सेक्टोरल दिसतात. सो त्यामध्ये मल्टी कॅप हा असा प्रकार आहे की ज्यामध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडच्या लार्ज, मिड आणि स्मॉल ह्या तीनही प्रकारच्या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. म्हणजे समजा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅप कंपनीज पण असाव्यात, मिड कॅप पण असाव्यात आणि स्मॉल कॅप पण असाव्यात, तर मग तुम्ही मल्टी कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. क्लिअर आहे आता? इम्पॉर्टंट इथे फरक हा आहे की मग मल्टी कॅप आणि फ्लेक्झी कॅप मध्ये फरक काय. फ्लेक्झी कॅप मध्ये पण सेम असतं ना, स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप तीनही प्रकारच्या कंपन्या असतात. सो मला कोणी इथे सांगेल कमेंट बॉक्स मध्ये की मल्टी आणि फ्लेक्झी कॅप मध्ये फरक काय आहे. ओके, एक छोटासा डिफरन्स आहे दोघांमध्ये. मी तुम्हाला याआधी बरं सांगितलेला पण आहे. फ्लेक्झी कॅप मध्ये जे असतं ना, ते फंड मॅनेजरला एक फ्लेक्झिबिलिटी असते की बाबा तुझ्याकडे 100% जे अलोकेशन आहे त्यापैकी तू कितीही पर्सेंट लार्ज कॅप मध्ये टाक, कितीही पर्सेंट मिड कॅप मध्ये टाक, कितीही पर्सेंटेज स्मॉल कॅप मध्ये टाक. म्हणजे समजा एखादा फंड मॅनेजर आहे फ्लेक्झी कॅपचा, तो काय करू शकतो. आपण या ठिकाणी एखादा फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड शोधूया. ओके, एखादा कोणताही फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडचे एक्झाम्पल घेऊया आपण. समजा इथे आपण कॅनरा रोबेको फ्लेक्झी कॅप घेऊया. कोणतंही एक्झाम्पल मी घेतोय. खाली आलो. कॅनरा रोबेको फ्लेक्झी कॅपच्या म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला काय दिसतंय. या म्युच्युअल फंड मॅनेजरने लार्ज कॅप मध्ये 75% ची होल्डिंग टाकली आहे, मिड कॅप मध्ये 18% टाकली आहे आणि स्मॉल कॅप मध्ये फक्त 3% टाकले. म्हणजे फक्त नावाला स्मॉल कॅप घेतलाय आणि ह्याची मेजॉरिटी होल्डिंग जी ती कशामध्ये आहे, लार्ज कॅप म्युच्युअल फंड मध्ये. ठीक आहे. सो आता मला सांगा, या म्युच्युअल फंड मॅनेजरने ह्या फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड मध्ये 74% ऑफ होल्डिंग जी आहे ती लार्ज कॅप म्युच्युअल फंड मध्ये टाकलेली आहे. ओके, आता तुम्हाला मी एखादा लार्ज कॅप म्युच्युअल फंड सांगतो, त्याला कॅनराचाच लार्ज कॅप म्युच्युअल फंड सांगतो. आता हा कॅनराचा फ्लेक्झी कॅप आहे ना, मी तुम्हाला कॅनराचाच लार्ज कॅप म्युच्युअल फंड इथे सांगतो. का सांगते मध्येच लार्ज कॅप म्युच्युअल फंड मध्ये मी का घुसतोय ते पण तुम्हाला 2 मिनिटांमध्ये समजेल. ओके, कॅनरा रोबेको लार्ज कॅप फंड. ठीक आहे. कॅनरा रोबेको लार्ज कॅप फंड मध्ये तुम्ही जर बघाल ना, तर या ठिकाणी तुम्हाला लार्ज कॅप मध्ये 90% ची होल्डिंग दिसते आहे, मिड कॅप मध्ये 7 दिसते. मला सांगा, जेव्हा मी कॅनराच्या फ्लेक्झी कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा तिकडे लार्ज कॅप मध्ये 74 आहे आणि जेव्हा कॅनराच्या मी लार्ज कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट तेव्हा तिथे लार्ज कॅप मध्ये जवळपास 90% होल्डिंग आहे. ह्याचा अर्थ काय आहे की कॅनरा रोबेको फ्लेक्झी कॅप वाला जो फंड मॅनेजर आहे ना, तो मोठ्या प्रमाणामध्ये लार्ज कॅप मध्येच इन्व्हेस्टमेंट करत आहे.
पण जेव्हा तुम्ही मल्टी कॅप कॅटेगरीमध्ये येता, म्हणजे फ्लेक्झी कॅप मध्ये कसं असतं, फ्लेक्झी कॅप मध्ये कोणत्याही कॅटेगरीमध्ये कितीही इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. जर फंड मॅनेजरला वाटलं लार्ज कॅप मध्ये मोठी ठेवायची, लार्ज कॅप मध्ये मोठी ठेवेल. एखादा फंड मॅनेजरला वाटलं जो रिस्की असेल, तो बोलेल मला स्मॉल कॅप मध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट पाहिजे, तो स्मॉल कॅप मध्ये मोठी ठेवेल. त्याच्यावरती डिपेंड आहे. बट मल्टी कॅप मध्ये तसं नसतं. मल्टी कॅप मध्ये काही स्पेसिफिक रूल्स असतात. ते रूल्स म्हणजे काय, मी कोणताही इथे मल्टी कॅप ओपन करतो, ओके, कॅनराचाच भेटतोय का, जेणेकरून एकाच कंपनीचा जर भेटला तर आपल्याला म्हणजे तुम्हाला सांगताना बरोबर, ओके, कॅनराचाच मल्टी कॅप म्युच्युअल फंड अवेलेबल असेल तर ओके. कॅनरा रोबेकोचाच मल्टी कॅप म्युच्युअल फंड, इथे मी कॅनरा रोबेको सांगतो म्हणजे तोच घ्या असं नाही, जस्ट एक्झाम्पल म्हणून मला समोर आला म्हणून घेतो. आता बघा, जेव्हा मी कॅनराचा मल्टी कॅप फंड घेतो तेव्हा फरक काय दिसतोय, की इथे लार्ज कॅप मध्ये 43% आहे, मिड कॅप मध्ये 27% आहे, स्मॉल कॅप मध्ये सुद्धा 27% आहे. मला आता सांगा, बाकीच्या दोन म्युच्युअल फंड पेक्षा मल्टी कॅप मध्ये मिड आणि स्मॉल मध्ये जास्त अलोकेशन आहे का? मला कमेंट बॉक्स मध्ये फटाफट सांगा. मिड आणि स्मॉल मध्ये जास्त अलोकेशन आहे का बाकीच्या दोन म्युच्युअल फंडच्या प्रकारांपेक्षा? नक्कीच आहे. जेव्हा फ्लेक्झी कॅपच्या फंड मॅनेजरला सांगितलं गेलं की तू कितीही घेऊ शकतोस, तेव्हा तर त्याने सगळी होल्डिंग मोस्ट ऑफ दी लार्ज कॅप मध्ये टाकली, म्हणजे तो सेफ गेला. पण मग मल्टी कॅप म्युच्युअल फंड वाला फंड मॅनेजरने अशा प्रकारे का केलं, म्हणजे मिड आणि स्मॉल मध्ये जास्त होल्डिंग का ठेवली? कारण की मल्टी कॅप म्युच्युअल फंड साठी एक रूल असतो की तुम्हाला तुमची मिनिमम 25% होल्डिंग जी आहे ती 25% इच होल्डिंग जी आहे ती तुम्ही स्मॉल, मिड आणि लार्ज मध्ये ठेवलीच पाहिजे. असं नाही की तुम्हाला वाटतंय तुम्ही 2% स्मॉल कॅप मध्ये ठेवा, 3% मिड कॅप मध्ये ठेवा आणि सगळी लार्ज कॅप मध्ये भरा, असं नाहीये. मल्टी कॅप मध्ये काही स्पेसिफिक रूल आहे, मिनिमम 25% ऑफ होल्डिंग जी तुम्हाला स्मॉल, लार्ज, मिड मध्ये टाकायचीच आहे. सो त्यामुळे मल्टी कॅप म्युच्युअल फंड तुम्हाला थोडेसे चांगले रिटर्न्स देऊ शकतात, थोडेसे जास्त रिटर्न्स देऊ शकतात. कधी? जेव्हा तुम्ही लॉंग टर्म होल्ड करणार तेव्हाच. ओके, आणि थोडीशी जास्त रिस्क पण असते ह्यामध्ये फ्लेक्झी कॅप पेक्षा, कारण ऑब्व्हियसली मिड आणि स्मॉल थोडंसं जास्त अलोकेशन आहे त्यामुळेच. ठीक आहे, सो ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे, मल्टी आणि फ्लेक्झी कॅप मधला फरक. सो आता मी तुम्हाला मल्टी कॅप आणि सॉरी, मी तुम्हाला मल्टी कॅप मध्ये टॉपचे म्युच्युअल फंड कोणते आहेत ते सांगतो. किती लोक इंटरेस्टेड आहेत मला जरा कमेंट बॉक्स मध्ये फटाफट सांगा. इथे मी तुमच्यासमोर 4 मल्टी कॅप म्युच्युअल फंड निवडलेले आहेत आणि त्यामध्ये आपण आता टॉप म्युच्युअल फंड शोधणार आहोत. यासाठी आपण काही इम्पॉर्टंट क्रायटेरियाज घेतले आहेत, ज्यामध्ये रिटर्न, सुरुवातीपासूनचे रिटर्न्स, 5 वर्षाचे रिटर्न्स, शार्प रेशो, ऑर्टिनो रेशो, स्टँडर्ड डिव्हिएशन, बीटा आणि अल्फा हे रिस्क फॅक्टर घेतलेत. तुमच्यापैकी कोणाला जर शार्प रेशो, सॉर्टिनो रेशो, स्टँडर्ड डिव्हिएशन नसेल समजलं, तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी ह्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवलाय, डिटेल सेशन घेतलेला आहे मी, हे त्याची फाईल आहे, डिटेल व्हिडिओ बनवला, डिटेल सेशन घेतलाय. जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग हवं असेल, इथे असे किती लोक आहेत ज्यांना ह्या सेशनचं रेकॉर्डिंग हवं आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल सेपरेटली प्रत्येक रिस्क रेशो एक्सप्लेन केलेला आहे, तर मला एकदा फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, जास्त लोकांची रिक्वेस्ट आली तर मी तुम्हाला सांगेन कशा प्रकारे तुम्हाला याचं रेकॉर्डिंग भेटेल, कशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्याकडे भेटेल, जेणेकरून तुम्ही कधीही बघू शकता. मी हा सेशन घेतलेला होता. तुम्हाला हवं असेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, जर हवं असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी आता एक आपल्या युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे. ओके, आपल्या युट्यूब चॅनल आहे म्युच्युअल फंड मराठी, तिथे आपण कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत असतो, त्याची लिंक मी दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये. नक्की त्या चॅनलवरती जावा, चॅनलला सबस्क्राईब करा. तिकडेच रविवारच्या दिवशी रेकॉर्डिंग येणार आहे. ओके, तिकडे तुम्हाला 1-2 दिवसामध्ये जी रेकॉर्डिंग आहे ती मिळून जाईल. जर तुम्हाला इच्छा असेल तर ऑब्व्हियसली नक्की सबस्क्राईब. ठीक आहे, आता आपण त्याच रेशोच्या आधारे जे आहे ते कोणता म्युच्युअल फंड चांगला परफॉर्म करू शकतो किंवा कोणत्या म्युच्युअल फंड चांगला परफॉर्म केलेला आहे बघून घेऊया. मला फक्त एक गोष्ट सांगा की तुमच्यापैकी किती लोकांकडे यापैकी कोणताही म्युच्युअल फंड अवेलेबल आहे पोर्टफोलिओमध्ये, हे मला एकदा तर नक्की सांगा. तुमच्यापैकी किती लोकांकडे ह्यापैकी कोणताही म्युच्युअल फंड त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहे ते. ओके, ठीक आहे, आता बघूया तुमच्याकडे असलेला म्युच्युअल फंड कुठे स्टँड करतोय, तोही आपण बघूया, जेणेकरून तुम्हाला पण समजेल की तुम्ही आपल्याकडे केलेली इन्व्हेस्टमेंट बेस्ट आहे की नाहीये, की तुमच्या रिस्कला अनुसरून आहे की नाहीये, तुमच्या रिस्कला धरून आहे की नाहीये. बघून सुरुवात करू. सगळ्यात पहिला आपण घेतलेला आहे तो म्हणजे निपॉनचा मल्टीकॅप म्युच्युअल फंड. लक्षात घ्या, निपॉनचा मल्टीकॅप जो म्युच्युअल फंड आहे ना, आपण ह्याच्यामध्ये पहिलं फंडचं एज आहे, निपॉन आहे, आयसीआयसी आहे, महिंद्रा आहे आणि इन्व्हेस्को इंडिया मल्टीकॅप आहे. हे चारही म्युच्युअल फंड चांगले आहेत. हे चारही म्युच्युअल फंड चांगले आहेत म्हणून इथे प्रेझेंट आहेत आपल्या शीटमध्ये. ठीक आहे, पहिल्याचं एज आहे निपॉनचं 21 वर्ष, आयसीआयसीआयचं एज आहे 31 वर्ष, महिंद्रा मॅन्युलाईफचं एज आहे 8 वर्ष आणि इन्व्हेस्कोचं एज आहे 18 वर्ष. अशा प्रकारचं ह्यांचे सगळ्यात जास्त एयूएम आहे निपॉनचा. बट लक्षात घ्या, आपण एयूएम आणि एज हे फॅक्टर्स
रँकिंगसाठी घेणार नाहीयेत. कारण कसं असतं, एयुएम जास्त आहे म्हणजे म्युच्युअल फंड चांगला आणि कमी आहे म्हणजे खराब असं अजिबात नसतं, किंवा एज जास्त आहे म्हणून म्युच्युअल फंड चांगला किंवा कमी आहे म्हणून खराब असं अजिबात नसतं. सो हे दोन फॅक्टर फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी ऍड केले. ह्याचा रँकिंग मध्ये कोणता इफेक्ट इथे होणार नाही. ठीक आहे. आता तुम्हाला इथे दिसते की बाबा गेल्या 5 वर्षाचे रिटर्न्स कोणाचे जास्त आहेत? निपॉनचे जास्त आहेत. सो जो जास्त आहे तिथे आपण टॉपचे 2 म्युच्युअल फंड्सला एक कलर करूया, जसं आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत. ठीक आहे. निपॉनचे रिटर्न जास्त आहे 21% आणि सेकंड नंबरला आहे महिंद्रा मॅन्युलाईफ 18%चे रिटर्न्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता इथे तुम्ही बघा ना, तर गेल्या 5 वर्षामध्ये सर्वांचेच रिटर्न्स तसे चांगले आहेत. 14% पण चांगले रिटर्न्स आहेत. आपण लक्षात घ्या, आपण काय करतो, आपण म्युच्युअल फंड मध्ये 12%ने कॅल्क्युलेशन करतो. 12% सीएजीआर. आपल्याला डबल डिजिटमध्ये रिटर्न हवे आहेत. 12% सीएजीआर आपण कॅल्क्युलेशन करतो. पण इथे आपल्याला तुम्ही जर बघाल तर सुरुवातीपासून म्हणजे या म्युच्युअल फंडच्या सुरुवातीपासून त्याने कन्सिस्टंटली 12 पेक्षा जास्त पर्सेंटेजच्या सीएजीआरने रिटर्न्स दिलेले आहे सर्वांनी. म्हणजे सर्वच म्युच्युअल फंड तुम्हाला चांगला परफॉर्म करतात. कोणताही म्युच्युअल फंड यामधला घेतला असता सर्वच चांगला परफॉर्म करतात. येस, थोडाफार कमी जास्त होऊ शकतो कोणत्याही फंडमध्ये, बट तुम्हाला ऍटलीस्ट 12%, 30% पेक्षा जास्त रिटर्न्स त्यांनी डिलिव्हर केलेले आहेत. तेही 1-2 वर्षाच्या काळात नाही, 20 वर्ष, 30 वर्ष, 18 वर्षाच्या काळात कन्सिस्टंटली. ओके. सो इथे बघा, निपॉनचा म्युच्युअल फंड 21 वर्ष कंटिन्युअसली कन्सिस्टंटली 17%चा सीएजीआर तुम्हाला डिलिव्हर करते. लक्षात घ्या, 21 वर्ष कन्सिस्टंटली 17%चा सीएजीआर देणं ही छोटी गोष्ट नाहीये कोणत्याही ऍसेटसाठी. तो तुम्हाला निपॉनचा मल्टीकॅप फंडने केलेला आहे. त्यानंतर सेकंड नंबरला येतो. आता लक्षात घ्या, सेकंड नंबरला सर्वच आहेत. 14.9, 14.8, 14.9 सर्व सेम आहे. त्याच्यामध्ये एक छोट्याशा पॉईंटसाठी आपण हे नाही करणार आहोत. सो हे तिघही सगळेच म्युच्युअल फंडचे ते सेकंड नंबर आहेत. पहिला आहे निपॉन, त्यानंतर बाकीचे सर्व सेकंड नंबर आहेत. सगळ्यांनी चांगले रिटर्न दिलेले सुरुवातीपासून. मी तुम्हाला एक छोटासा एक्झाम्पल देतो, जे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये देतो, की निपॉनचा म्युच्युअल फंड तुम्हाला 21 वर्षामध्ये 17%चा सीएजीआर देतोय. सो तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल की हा सीएजीआर किती मोठा आहे, तर मी इथे एक 10,000ची एसआयपी टाकतो. 21 वर्ष समजा तुम्हाला निपॉनच्या म्युच्युअल फंड मध्ये 17%चा सीएजीआर जो भेटला तो तुम्ही इथे टाकला असतात 70.26. तुमचे पैसे किती झाले असते? 10,000 रुपये महिना जे तुम्ही टाकता त्याची अमाऊंट जी आहे ती जवळपास 2.5 करोड रुपये झाली असती. 21 वर्ष तुम्ही कंटिन्यू एसआयपी ठेवली असती 10,000 रुपयाने, तुमची अमाऊंट इन्व्हेस्टेड झाली असती 25 लाख, पण मॅच्युरिटी झाली असती 2.5 करोड रुपयांच्या आसपास. सो हे पोटेन्शियल आहे तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट राहण्याचं. सो इथे जेवढी पण अशी लोक असतील जे पुढचे 21 वर्ष एसआयपी करू शकतात, 15 वर्ष करू शकतात, अशी बरीच लोक इथे असतील. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही किती मोठे रिटर्न्स यामधून काढू शकतात. आणि त्यातल्या त्यात मार्केट पडलेलं असताना जर तुम्ही एसआयपी करता तर तुम्हाला अजून चांगले रिटर्न्स यामध्ये भेटणार नक्कीच आहेत, कारण की तिथे तुम्हाला जास्त अल्फा भेटतो. ठीक आहे. त्यानंतर आहे तो म्हणजे शार्प रेशो. आता मला सांगा, शार्प रेशो म्हणजे काय? शार्प रेशो म्हणजे काय? मी तुम्हाला जसं म्हटलं मगाशी, व्हिडिओ हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शार्प रेशो म्हणजे काय? रिटर्न पर युनिट ऑफ टोटल रिस्क. म्हणजे पर्टिक्युलर म्युच्युअल फंडने जेवढी रिस्क घेतलेली आहे त्या रिस्कच्या तुलनेमध्ये किती रिटर्न्स दिले तो शार्प रेशो दाखवतो. शार्प रेशो जेवढा जास्त तेवढा चांगला. शार्प रेशो जेवढा जास्त तेवढा चांगला. सो पहिल्या नंबरला आहे पुन्हा एकदा निपॉन. तिन्ही कॅटेगरीमध्ये फर्स्ट नंबरला निपॉनच आलेला आहे. रिक्सच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा निपॉन टॉपला आहे, म्हणजे चांगले रिक्स टू रिवॉर्ड रेशो देतोय. आणि सेकंड नंबरला आहे परत एकदा आयसीआयसीआय आणि महिंद्रा मॅन्युलाईफ, हे दोनही सेकंड नंबरला आहे. त्यानंतर सॉर्टिनर रेशो. सॉर्टिनर रेशो म्हणजे काय? इथे मी जेव्हा शिकवलं, सॉर्टिनर रेशो म्हणजे काय? रिटर्न पर युनिट ऑफ डाऊन साइड रिस्क. म्हणजे ह्या म्युच्युअल फंड मध्ये डाऊन साइडचे रिस्क किती आहे त्या तुलनेमध्ये ह्याने किती रिटर्न दिलेला आहे हे तुम्हाला सॉर्टिनर रेशो सांगतो. सॉर्टिनर रेशो नेहमी जास्त असावा. इथे बघा पुन्हा एकदा निपॉनच टॉपला आहे आणि सेकंडला हे दोघं परत आयसीआयसीआय आणि महिंद्रा मॅन्युलाईफ. त्यानंतर स्टँडर्ड डिव्हिएशन. स्टँडर्ड डिव्हिएशन नेहमी कमी असावं. स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे काय असतं? स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे तुमचं व्होलॅटिलिटी. म्हणजे हा म्युच्युअल फंड किती व्होलॅटाईल आहे तुम्हाला स्टँडर्ड डिव्हिएशन सांगतो. सो स्टँडर्ड डिव्हिएशन कमी कोणाचं आहे इथे? आयसीआयसीआय. सो इथे आयसीआयसीआय टॉपला आहे आणि सेकंड नंबरला परत एकदा इथे निपॉन आहे. सो निपॉन प्रत्येक केसमध्ये इथे येतोय. निपॉन आणि आयसीआयसीआय प्रत्येक केसमध्ये येतात, लक्षात घ्या. सेकंड लास्ट ऑप्शन आहे बीटा. बीटा नेहमी कमी असला पाहिजे. बीटा म्हणजे बेंचमार्कच्या तुलनेमध्ये तो किती व्होलॅटाईल आहे बीटा सांगतो. बीटा नेहमी 1 पेक्षा कमी पाहिजे. सो इथे ऑलमोस्ट सर्व म्युच्युअल फंडचा बीटा 1 पेक्षा कमीच आहे. पण त्यातल्या त्यात सर्वात कमी कोणाचा आहे? पुन्हा एकदा आयसीआयसीआयचा. सो आयसीआयसीआयचा बीटा कमी आहे आणि सेकंड वन पुन्हा एकदा निपॉनचा बीटा पण त्यातल्या त्यात कमी आहे. आणि शेवटचा ऑप्शन असतो म्हणजे अल्फा. अल्फा नेहमी जास्त असावा. अल्फा म्हणजे एक्सेस रिटर्न्स. अल्फा पुन्हा एकदा निपॉनचा जास्त आहे आणि सेकंड नंबरला परत एकदा हे दोघं आहेत महिंद्रा आणि आयसीआयसीआय. सो ह्यावरनं तुम्हाला काय समजतं? ह्यावरनं तुम्हाला समजतंय की
हे जे म्युच्युअल फंड आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जर रिटर्न्सच्या बाबतीत कम्पेअर करायला गेलात ना, लॉंग टर्म रिटर्न्स, तर हे चारही म्युच्युअल फंड चांगले आहेत. पण त्यामध्ये क्लिअर विनर आहे निपॉनचा, कारण निपॉनने 5 वर्षाचे रिटर्न्स पण चांगले दिलेत, सुरुवातीपासून रिटर्न्स पण चांगले दिलेत. निपॉनच्या सर्व रिक्स रेशो सुद्धा भारी आहेत एकदम. म्हणजे निपॉनने म्युच्युअल फंडची जेवढ्या रिक्स आहेत त्या पण रिक्स पण भारी मेंटेन केलेल्या आहेत. निपॉन फर्स्ट नंबरला रँक आहे इथे. आणि सेकंड नंबरला आयसीआयसीआय आणि महिंद्रा, हे दोघंही तुम्हाला चांगला परफॉर्म देतात. बट लक्षात घ्या, इथे आपण काय बघणार, इथे आपण बघणार एज का बघणार, एक्सपिरियन्स बघणार. ठीक आहे, एक्सपिरियन्स बघणार. आयसीआयसीआयचा एक्सपिरियन्स आहे 31 वर्षाचा. 31 वर्षामध्ये त्याने कंटिन्युअसली 14.7% रिटर्न्स दिलेत, आणि महिंद्राने 8 वर्षामध्ये कंटिन्युअसली 14.97 रिटर्न्स दिले. भले महिंद्राचे रिटर्न थोडे जास्त आहेत, बट आपण एक्सपिरियन्स सोबत जाणार. सो सेकंड नंबरला आहे आयसीआयसीआय. सो निपॉन आणि आयसीआयसीआय हे दोन प्लेयर आहेत, जुने प्लेयर आहेत म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमधल्या, जुन्या एएमसीज आहेत एकदम, भरपूर वर्षापासून काम करतात. त्यांनी कन्सिस्टंटली रिटर्न्स दिलेले आहेत तुम्हाला ह्या दोन्ही स्कीममध्ये, त्यांच्या मल्टी कॅप कॅटेगरीमध्ये. सो ज्या ज्या लोकांकडे हे दोन मल्टी कॅप फंड आहेत, तुम्ही चांगल्या प्रकारे ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. हे दोन जरी तुमच्याकडे फंड असेल तरी ऑब्व्हियसली तुमचे दोन्ही फंड चांगलेच आहेत. येस, लक्षात घ्या, आता हे दोन फंड, म्हणजे आता हे दोन फंड टॉपला आहेत, त्याचा अर्थ पुढच्या 5 वर्षात पण हे दोन टॉपला असतील असं नाही. कदाचित खालचे दोन टॉपला गेलेले असतील, बट ओव्हरऑल आपण गेल्या बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स बघता किंवा परफॉर्मन्स बघता, तुम्हाला हे दोन फंड टॉपचे इथे दिसत आहेत. सो अशा प्रकारे म्युच्युअल फंड निवडताना फक्त तुमचा ऍडवायझर तुम्हाला काय सांगतो यावरती ब्लाइंडली ट्रस्ट ठेवण्यापेक्षा, लक्षात घ्या, तुमचं बाहेर कुठे म्युच्युअल फंड असतील, बाहेर कोणत्या ऍडवायझरकडे म्युच्युअल फंड्स असतील, किंवा कोणत्याही ग्रो ॲपवरती असेल, कुठेही असतील, तिकडे तुम्ही कोणतेही व्हिडिओ बघत असाल, तुमचा ऍडवायझर तुम्हाला काही सजेशन देत असेल, सो त्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे अनालिसिस करा. इन्व्हेस्टमेंट कुठेही करा, पण त्यापेक्षा अशा प्रकारे अनालिसिस करा आणि तुमचा डिसिजन तुम्ही घेऊ शकता. बरं, अनालिसिस कसं करायचं हे तुम्हाला इथे रोज फ्रीमध्ये शिकायला भेटेल रात्री 8 वाजता. ओके, विविध टॉपिक्स वरती आपण सेशन घेत असतो. आपले 17वा सेशन आहे म्युच्युअल फंडचा फ्रीवाला. 1 रुपया आपण तुमच्याकडून घेत नाही, तुम्हाला नॉलेज या ठिकाणी दिलं तर. प्लस आपल्या युट्यूब चॅनलवरती 150 पेक्षाही अधिक व्हिडिओज अवेलेबल आहेत मराठीमध्ये, तिथेही तुम्हाला याचं नॉलेज जे आहे ते फ्रीमध्ये भेटत असतं. ठीक आहे, सो तुम्हाला जर आपल्या अंडर, तुम्हाला असं वाटतंय की बाबा ह्या व्यक्तीच्या अंडर आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, सो तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये एक आपल्या फॉर्मची लिंक देतो, तो फॉर्म भरा. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. तुमचं अकाउंट जर आमच्याकडे नसेल, तुम्हाला जर आमच्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तुमचं अकाउंट जर आमच्या अंडर नाहीये, तर नक्की हा फॉर्म भरा. आमची टीम तुम्हाला कॉल करेल 24 तासाच्या आतमध्ये, आणि तुम्हाला अकाउंट ओपनिंग प्रोसेसची लिंक पाठवेल, अकाउंट ओपनिंगसाठी मदत करेल. एकदा तुम्ही आपल्या अंडर अकाउंट ओपन केलात की तुम्हाला एक डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर आपण असाइन करतो प्रत्येकासाठी. जर तुमचा जो काही डाऊट असेल, तुम्हाला ऍप्लिकेशनवरती चॅट सपोर्ट असतो, व्हॉट्सअप सपोर्ट असतो, सर्व गोष्टी असतात. सो नक्की तुम्ही सुरुवात करू शकता. हे असं नॉलेज तुम्हाला रोज फ्रीमध्ये भेटत आहे. उद्या सुद्धा रात्री 8 वाजता मी सेशन घेणार आहे, परवा सुद्धा घेणार, रोज आपले सेशन्स असणार आहेत. नक्की अटेंड करा. एकही दिवस आपण या ठिकाणी ब्रेक घेणार नाही आहोत. नक्की लाईव्ह सेशन अटेंड करा उद्याच्या दिवशी सुद्धा. आजचा सेशन कसा वाटला मला नक्की सांगा. कमेंट बॉक्स ओपन आहे तुमच्यासाठी, मला नक्की कमेंट द्या. तुमचे नक्की मला रिव्ह्यूज फीडबॅक नक्की द्या. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.